नमस्कार. आज इथे एवढे मान्यवर उपस्थित आहेत की सर्वांची नावं घेणं शक्य नाही, म्हणून मी सुरुवातीला असं म्हणतो, व्यासपीठावरील मान्यवर आणि व्यासपीठापुढील मान्यवर, इथे उपस्थित असलेले वकील आणि फार मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मीरा भाईंदरचे नागरिक. मीरा भाईंदरच्या नागरिकांचं अनेक वर्ष असलेलं स्वप्न आज उशिरा का होईना साकार होत आहे. याच्याबद्दल मी मीरा भाईंदर नागरिकांचं अभिनंदन करतो. आपल्याला कदाचित माहिती नसेल की ठाणे जिल्ह्याचं न्यायक्षेत्र एकेकाळी फार मोठं होतं. ते रायगड जिल्ह्यापर्यंत होतं. त्यावेळेला अलिबागला जिल्हा न्यायालय नव्हतं. आणि हळूहळू जसं स्वातंत्र्य मिळत गेलं त्यानंतर ती संकल्पना दृढ झाली, जस्टिस ॲट द डोर स्टेप्स. आणि म्हणून अपरिहार्यपणे न्यायालयाच्या अधिकारांचं आपण विकेंद्रीकरण करत गेलो. आणि म्हणूनच आज मीरा भाईंदरच्या कोर्टाचं उद्घाटन होत आहे. आपले नवीन मुख्य न्यायमूर्ती त्यांना एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे की ठाणे जिल्हा हा एक वेगळा जिल्हा आहे. याचं कारण असं आहे की भारतातला एकच जिल्हा असा आहे की जिथे 7 महानगरपालिका आहेत. कुठल्याही जिल्ह्यात 7 महानगरपालिका नाहीत भारतातल्या. आणि त्यामुळे जेव्हा न्यायालयाला साधनसुविधा द्यायचा प्रश्न निर्माण होतो, त्याच वेळेला याचा पण विचार करावा लागतो की हा जरी तालुका नसला तरी महानगरपालिका असल्यामुळे तिथे न्यायालय आज आपण तयार केलेलं आहे. आज मी आमच्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या आम्ही तिथे शिक्षण देतो. महाराष्ट्र ज्युडिशियल अकॅडमीमध्ये माझा कार्यक्रम होता. त्या ठाण्याहून मी या शहरात आलो. शहरात आल्यानंतर मला खूप आनंद झाला, कारण दोन्ही बाजूला फार मोठे फलक मला दिसले की आज मीरा भाईंदरच्या न्यायालयाचं उद्घाटन आहे. न्यायालयाला एवढं महत्त्व दिलं जातं आणि मोठे फलक टांगले जातात, त्याचा मला खूप आनंद झाला. पण तो आनंद फार थोडा काळ टिकला. याचं कारण असं आहे की मुंबई उच्च न्यायालयाचा एक निकाल आहे की प्राधिकरणाची परवानगी घेतल्याशिवाय आपल्याला कुठेही फलक लावता येत नाही. आणि त्या फलकावरती जर त्या परवान्याचा क्रमांक लिहिला नसेल तर तो फलक हा बेकायदेशीर आहे असं मानलं पाहिजे आणि नगरपालिकेचं कर्तव्य आहे की तो ताबडतोब काढून टाकला पाहिजे. माझा आनंद थोडा काळ टिकला. याचं कारण असं आहे, त्या कुठल्याही फलकावरती परवानगीचा नंबर लिहिलेला नव्हता. म्हणजे न्यायालयाच्या उद्घाटनाचे बेकायदेशीररित्या फलक लावले गेले असं व्हायला नको. खरं म्हणजे एक गोष्ट खूप चांगली झाली आज की दीपप्रज्वलन किंवा असं काही करायच्या ऐवजी आपण ही घटनेचं जे आपली प्रस्तावना आहे, प्रिॲम्बल आहे, त्याचं पूजन करून त्याला वंदन करून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केली. या घटनेने आपल्याला अनेक गोष्टी दिलेल्या आहेत. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य. त्या स्वातंत्र्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आपले विचार व्यक्त करायचं स्वातंत्र्य आहे. आणि त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये आपला जो मीडिया आहे, आपली जी प्रेस आहे, प्रसारमाध्यम आहेत, त्यांचं स्वातंत्र्य फार महत्त्वाचं आहे. आणि एक न्यायाधीश म्हणून किंवा न्यायालयाचा न्यायव्यवस्थेचा भाग म्हणून मी नेहमी सांगत आलेलो आहे की हे प्रसारमाध्यमांचं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य टिकवून घेण्याची जबाबदारी, टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही न्यायव्यवस्थेची आहे. परंतु मला एक गोष्ट आपल्याला आवर्जून सांगायची आहे. मी 21.5 वर्ष जवळजवळ न्यायाधीश म्हणून काम करतो आणि माझं असं मत आहे की अनेक कटू गोष्टी ह्या न्यायाधीशाने सांगितल्याच पाहिजेत. तर मला जरूर आज इथे मोठ्या संख्येने पत्रकार मंडळी आहेत आणि मुख्य म्हणजे समाज माध्यमांचे हे छायाचित्रकार आहेत. त्यांना मला आवर्जून सांगायचं आहे की हा कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम नाही, हा कार्यक्रम नटनट्यांचा कार्यक्रम नाही. न्यायालयाचे कार्यक्रम, या कार्यक्रमात शिस्त ही पाळलीच गेली पाहिजे. आणि अतिशय बेशिस्त वर्तन जे झालं सुरुवातीला, त्याचं मला मनापासून दुःख झालेलं आहे. आणि ते बेशिस्त वर्तन एवढं होतं, मगाशी आज उल्लेख झाला इथे की आज जागतिक महिला दिन आहे. मगाशी आम्ही तिथे त्या फलकाचं अनावरण करायला गेलो का इथे चालत आलो, ही जी सगळी मंडळी गर्दी जमलेली होती त्यांनी अनेक महिलांना धक्काबुक्की केली हे मी स्वतः पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे एक न्यायव्यवस्थेचा घटक म्हणून मी सर्वांपुढे दिलगिरी व्यक्त करतो. न्यायव्यवस्थेच्या कुठल्याही कार्यक्रमात असं व्हायला नको होतं.
आणि अशा पद्धतीने जर छायाचित्रकार वागणार असतील तर न्यायालयाच्या कार्यक्रमाला त्यांना बोलवायचं की नाही याविषयी आपल्याला विचार करावा लागेल. कारण न्यायालयाचे कार्यक्रम हे अतिशय शिस्तीनेच झाले पाहिजेत. न्यायालयाची शिस्त ही वेगळी असते, याचं सर्वांनी गांभीर्याने लक्षात ठेवली पाहिजे. ही गोष्ट कधीही विसरता उपयोगी नाही. दोन चांगल्या गोष्टी पण मला ऐकायला मिळाल्या आज. एक पहिली चांगली गोष्ट म्हणजे मी आता थोडासा विनोदाचा भाग म्हणून सांगतो, फार गांभीर्याने घेऊ नका आपण ते. मी 21 वर्ष आणि 6 महिने निरनिराळ्या घटनात्मक न्यायालयात काम केलेलं आहे. आज पहिला दिवस असा आला की एखाद्या राजकारण्याने माझं मनापासून कौतुक केलं आणि दुसरा धक्का शिंदे साहेबांनी दिला, तो पण मला धक्का आहे. त्यांनी असं सांगितलं की न्यायालयांना पायाभूत सोयीसुविधा द्यायच्या असतात, इन्फ्रास्ट्रक्चर, आणि तो विषय जेव्हा मंत्रिमंडळात येतो तेव्हा त्याला कोणी विरोध करत नाही. माझ्या दृष्टीने हा फार मोठा बदल आहे. याचं कारण म्हणजे मी मुंबई उच्च न्यायालयाची जी इन्फ्रास्ट्रक्चर कमिटी असते, न्यायालयाला पायाभूत सोयीसुविधा देणारी समिती असते, त्याचा अध्यक्ष होतो. तेव्हाचा आमचा अनुभव काय होता की कुठलंही एखादं प्रस्ताव दाखल केला, मी कुठल्याही पक्षाच्या सरकारबद्दल बोलत नाही, मी महाराष्ट्र सरकारबद्दल बोलतो आहे. कुठलाही प्रस्ताव दाखल केला की त्याला उत्तर म्हणून एक 10-12 शंका काढल्या जायच्या. मी गमतीचा भाग सांगतो तुम्हाला. एका मोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही प्रस्ताव सादर केला. ते 2 इमारती बांधायच्या होत्या, एक प्रशासकीय इमारत, एक न्यायालयीन इमारत. आपल्या सरकारने काय केलं, त्याच्यातल्या न्यायालयीन इमारतीला परवानगी दिली, प्रशासकीय इमारतीची परवानगी नाकारली. आणि त्यावेळेचं वातावरण असं होतं की महाराष्ट्रातली जवळजवळ 10 ते 12 न्यायालयं आणि ठाणे जिल्ह्यातली 2 न्यायालयं, एक नवी मुंबईचं आणि भिवंडीचं, ही न्यायालयाच्या आदेशांमुळे बांधली गेलेली आहेत. आपल्याला माहिती नसेल तर सांगतो, 2013 पासून ते 2016पर्यंत त्यावेळेला आपलं जो रोस्टर असतं मुंबई हायकोर्ट असतं, त्याच्यामध्ये एक विषय असायचा, PILs अँड रिट पिटिशन्स कन्सर्निंग कोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर. आणि त्यावेळेला हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं आहे, न्यायालयाचा आदेश झाल्याशिवाय कुठेही काही घडत नव्हतं. आपले सन्माननीय मुख्य न्यायमूर्ती आलोकजी आराध्य हे तेलंगणाला, हैदराबादला मुख्य न्यायाधीश म्हणून गेले. 3 महिन्यामध्ये तिथल्या सरकारने 100 एकर जमीन त्यांना उच्च न्यायालयाची नवीन इमारत बांधण्याकरता दिली. आणि आपल्याकडची परिस्थिती बघा, 2018चा आदेश होता न्यायालयाचा की 30 सप्टेंबर 19पर्यंत कमीत कमी 25 एकर जागा ही मुंबई उच्च न्यायालयाचं नवीन इमारत बांधण्याकरता द्यायला पाहिजे. आज 2025च्या आता मार्चमध्ये आहोत आपण, फक्त 4 का 5 एकर जागा दिलेली आहे. तर आनंदाची गोष्ट अशी की मी अजून एक उदाहरण देतो आपल्याला. मला एकदा आठवतं, एका जिल्ह्याच्या ठिकाणी, एका तालुक्याच्या ठिकाणी आम्ही न्यायाधीशांकरता 3-4 निवासस्थानं बांधली होती. पण त्याला कंपाऊंड वॉल नव्हती. म्हणून आम्ही एक प्रपोजल सबमिट केलं की कंपाऊंड वॉल बांधण्याकरता परवानगी द्या. पहिला प्रश्न विचारला गेला की कंपाऊंड वॉलची गरज काय तुम्हाला. पण आता हे जे सांगितलं, गजाननराव चव्हाणांनी पण सांगितलं की गेल्या 2-3 वर्षात फरक झालेला आहे. तो जर फरक झाला असेल तर तो फार स्वागतार्ह आहे. कारण मी कर्नाटक उच्च न्यायालयात काम केलं, तिथली परिस्थिती अशी होती की न्यायालयाने फक्त सुचवायचा प्रश्न, न्यायालयाने जे काय मागितलं ते दिलं जायचं. आणि म्हणून आपण जर अजूनही गेलात कधी कर्नाटकमध्ये, मी प्रत्येक जाहीर कार्यक्रमात सांगतो मुद्दाम की तिथे ज्या पायाभूत सोयीसुविधा आहेत न्यायालयांना दिलेल्या, त्या आपल्यापेक्षा कितीतरी चांगल्या आहेत. पण आता शिंदे साहेबांनी सांगितले त्याप्रमाणे हा एक महत्त्वाचं परिवर्तन झालेलं आहे. आणि केवढी मोठी घटना त्यांनी सांगितली आपल्याला की न्याय विभागाची जेव्हा प्रकरणं कॅबिनेट पुढे येतात त्याला कोणी विरोध करत नाही. याच्यासारखी चांगली गोष्ट नाही. आणि म्हणून म्हटलं की दुसरी एक चांगली गोष्ट मलाच कळली आणि त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. आणि मला आता आशा आहे की ह्याच्यापुढे न्याय खात्याचे जे काही विषय जातील सरकारकडे, ते शिंदे साहेबांनी आश्वासन दिल्याप्रमाणे कुठलाही विलंब न लागता ताबडतोब त्याच्या मंजुरी मिळेल, अशी आपण सगळ्यांनी आशा बाळगायला हरकत नाही. दुसरी गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे, शिंदे साहेबांना पण सांगायचे आणि आराध्य साहेबांना पण सांगायचे. मी 1983 पासून
ठाण्यातली वकील संघटना पाहिलेली आहे. या संघटनेचं एक वैशिष्ट्य आहे, दोन वैशिष्ट्य आहेत असं मी म्हणेन. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे शक्यतो या वकिलांच्या संघटनेने कधीही न्यायालयावर बहिष्कार घातलेला नाही आहे. याचं मला आवर्जून कौतुक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधीही न्यायव्यवस्थेविरुद्ध वेडेवाकडे ठराव करणं असं कधीही त्यांनी केलेलं नाही. ही ठाण्याची जी वकील संघटना आहे ठाणे जिल्ह्याची, त्यांनी अतिशय सहकार्यच केलेलं आहे. आणि हे वर्तन उठून का दिसतंय पण मी सांगतो आपल्याला. मी उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असताना मला जवळजवळ 10 वकील संघटनांविरुद्ध क्रिमिनल कंटेंटची कारवाई करावी लागली होती, कारण त्यांनी न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार घातला होता. तीच गोष्ट मला कर्नाटकमध्ये करावी लागली. तीच गोष्ट सुप्रीम कोर्टात बसून करावी लागते. 3 ते 4 वकील संघटना उच्च न्यायालयांच्या त्यांना मला नोटिसा काढाव्या लागल्या. पण ठाण्याच्या वकिलांनी कधी केलेलं नाही आहे आणि ती परंपरा त्यांनी जरूर चालू ठेवावी. न्यायव्यवस्थेशी सहकार्य जर वकिलांनी केलं नाही तर चांगला न्याय ही संकल्पना कधी अस्तित्वातच येणार नाही. आज खूप प्रयत्नांनंतर इथे एक छान इमारत झालेली आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे लवकरच इथे आज एक न्यायाधीश आहे, 5-6 न्यायाधीश इथे येतील. जेव्हा नवीन न्यायालयाची इमारत निर्माण होते किंवा एखादं नवीन न्यायालय निर्माण होतं तर त्यावेळेला एक जबाबदारी आपल्या सर्वांवर पडते. ती सर्वांवर म्हणजे कोणावरती? न्यायाधीशांवरती पण आणि वकिलांवरती पण, की ज्याला आपण क्वालिटी जस्टिस म्हणतो तो क्वालिटी जस्टिस तिथे मिळाला पाहिजे. नुसतीच चांगली इमारत बांधून काही होत नसतं. त्या इमारतीमधून, त्या इमारतीत जे कामकाज चालतं, न्यायालयं चालतात, त्या न्यायालयांनी चांगल्या प्रतीचा न्याय हा आपल्या नागरिकांना दिला पाहिजे. आपण आज घटनेची प्रस्तावना वाचली. त्या घटनेच्या प्रस्तावनेत जस्टिस ही संकल्पना आहे आणि 75 वर्ष घटनेला झाली. त्यामुळे न्याय ही जी संकल्पना आहे, जो घटनेचा गाभा आहे. आणि म्हणून आपण जेव्हा अशा तऱ्हेचे उपक्रम किंवा अशा तऱ्हेच्या गोष्टी साजऱ्या करतो, एका नव्या इमारतीचं उद्घाटन, तेव्हा आपल्यावरची जबाबदारी वाढते. जबाबदारी अशी वाढते की चांगल्या कालपर्यंत मिळत होता त्याच्यापेक्षा चांगल्या प्रतीचा न्याय आपल्याला मिळाला पाहिजे, नागरिकांना मिळाला पाहिजे, लवकर मिळाला पाहिजे. जेव्हा मी लवकर मिळाला पाहिजे असं म्हणतो तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, न्याय कधी घाईघाईने पण द्यायचा नसतो, लवकर द्यायचा असतो. दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. तर हे न्यायालय झाल्यानंतर माझी अपेक्षा अशी आहे, मगाशी चव्हाण साहेबांनी सांगितलं की अशा छोट्या ठिकाणी 2 वकील संघटनांची काही गरज नाही आहे. पण माझी खात्री आहे की हे जे काय झालेलं आहे फार दिवस टिकणार नाही. कारण वकील वर्गावरची आता जबाबदारी आहे की हे नवीन न्यायालय जे निर्माण होईल तिथे आपण सर्वांनी मिळून असा प्रयत्न केला पाहिजे ते ॲरियस फ्री कोर्ट झालं पाहिजे. आता ॲरियस फ्री म्हणजे काय? ॲरियस फ्री म्हणजे 4 वर्ष जुने, 5 वर्ष जुने असे खटले प्रलंबित राहता उपयोगी नाहीत, असा आपण सर्वांनी मिळून निर्धार केला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे जेव्हा एखादं नवीन न्यायालय तयार होतं त्या न्यायालयाची आणि न्यायालयाच्या परिसर अतिशय स्वच्छ ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य असतं. महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी परंपरा आहे. संतश्रेष्ठ गाडगे महाराज त्यांनी काय संदेश दिला असेल? देवाची पूजा करायचा संदेश दिला नाही, स्वच्छता करा, स्वच्छता पाळा हा संदेश दिलेला आहे. मी अनेक ठिकाणी, अनेक राज्यांमध्ये मी जातो, न्यायालयांच्या परिसरात जातो, न्यायालयांच्या आवारात फिरतो, तेव्हा मला एकच गोष्टी जाणीव होते की महाराष्ट्रामध्ये तंबाखूचा खप फार प्रचंड संख्येने आहे. त्याची साक्ष आपल्याला न्यायालयाच्या आवारात दिसत असते. तर त्यामुळे न्यायालयाचा परिसर स्वच्छ राहील आणि स्वच्छ ठेवला जाईल याची आपल्यावर सर्वांवर जबाबदारी असते. ती जबाबदारी न्यायाधीशांवर जशी असते तशी वकील वर्गावर असते. दुसरी गोष्ट म्हणजे नवीन जेव्हा न्यायालय होतं तेव्हा एका गोष्टीचं आपण भान बाळगलं पाहिजे की सामान्य पक्षकाराला बसण्याकरता व्यवस्थित जागा पाहिजे, त्याला पिण्याचं शुद्ध पाणी मिळालं पाहिजे आणि अतिशय स्वच्छ आणि सर्व आधुनिक सोयीसुविधा असलेली प्रसाधनगृह मिळाली पाहिजे. कारण आपल्याकडे जे पक्षकार येतात, आपल्याकडे जे साक्षीदार येतात ते सकाळी इथे 11 वाजता न्यायालयाला आशेने येतात आणि बऱ्याच वेळेला
तारीख घेऊन परत जातात संध्याकाळी. त्यांना कमीत कमी व्यवस्थित इथे बसता येईल, दिवसभर सोयीसुविधा मिळतील याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपण नेहमी न्यायाधीशांना सुविधा मिळायला पाहिजेत, वकिलांना सुविधा मिळायला पाहिजे ह्याच्याच मागण्या करत असतो. पण पहिली मागणी झाली पाहिजे की सामान्य पक्षकार येतो तो एखाद्या दुचाकीवर येत असेल त्याला व्यवस्थित ती दुचाकी ठेवण्याकरता, पार्क करण्याकरता जागा मिळाली पाहिजे, बसायला जागा मिळाली पाहिजे. मुख्य म्हणजे चांगली प्रसाधनगृह आणि स्वच्छ पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. ह्या गोष्टींवरती आपण भर दिला पाहिजे. का आपल्याकडे होतं असं मगाशी शिंदे साहेबांनी उल्लेख केला की तारीख ते पारीख असं म्हणतात. तारीख पे तारीख का पडते, का मिळते, ह्याला बरीच कारणं आहेत. ती कारणं वेगळी आहेत. त्याचं एकच कारण मी आपल्याला सांगू इच्छितो शिंदे साहेबांना. मला फार आनंद झाला मगाशी म्हणाले ते की 2000 न्यायाधीशांची अतिरिक्त पदं त्यांनी क्रिएट केलेली आहेत. 2016मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश दिला. त्या आदेशामध्ये न्यायाधीशांची संख्या कशी असावी आणि किती असावी आणि त्याचं गणित कसं करायचं याविषयी काही आदेश दिले होते. आणि त्या आदेशात असं म्हटलं होतं की प्रत्येक उच्च न्यायालयाने त्यांची जी समिती असते त्या समितीमार्फत ह्याप्रमाणे गणित करावं आणि शासनाकडे एक प्रस्ताव दाखल करावा की इथे ह्या राज्यामध्ये जिल्हा आणि तालुका एवढे न्यायाधीश पाहिजेत, अतिरिक्त जागा किती पाहिजेत, अतिरिक्त पदं किती पाहिजेत. 2017मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या एका समितीने, ज्या समितीचा मी अध्यक्ष होतो, त्या समितीमार्फत उच्च न्यायालयामार्फत आम्ही एक प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या प्रस्तावाप्रमाणे आम्ही असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये 2017 सालची गोष्ट आहे, 8000 अतिरिक्त न्यायाधीशांची गरज आहे. आणि जर 8000 न्यायाधीशांची पदं निर्माण केली तर तारीख पे तारीख ही जी काय संकल्पना आहे ती संकल्पना आपण विसरू. अर्थात ही गोष्ट सोपी नाही आहे, मला कल्पना आहे. राज्यकर्त्यांवर काही बंधन असतात, कारण नुसती पदं निर्माण करून चालत नाहीत. त्या पदांबरोबर पायाभूत सोयीसुविधा द्याव्या लागतात, न्यायालयाच्या इमारती उभ्या कराव्या लागतात, न्यायालयात कर्मचारी वर्ग नेमावा लागतो, न्यायालयांमध्ये संगणक द्यावे लागतात. परंतु महाराष्ट्र हे अतिशय प्रगतिशील राज्य आहे असं आपण म्हणतो. त्या संदर्भात शेवटचीच गोष्ट सांगणार आहे आणि मग मी थांबणार आहे. 2002मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की भारतामध्ये न्यायाधीशांची संख्या किती असावी याविषयीचा जो निकाल होता, त्यांनी त्यात असं म्हटलं होतं की 10 लाख लोकसंख्येच्या मागे भारतामध्ये 50 न्यायाधीश पाहिजेत. आणि त्यांनी असं म्हटलं होतं की ही गोष्ट आपण 5 वर्षात साध्य करून दाखवली पाहिजे. 2002 नंतर कोर्टात दाखल होणारे खटले प्रचंड संख्येने वाढलेले आहेत, लोकसंख्या वाढलेली आहे. आणि आज आपण जर विचार केला तर आज 10 लाख लोकसंख्येकरता भारतामध्ये फक्त 21 ते 22 न्यायाधीश आहेत, जे 50 असायला पाहिजे होते 2007मध्ये. तर मला नेहमी असं वाटतं, आज इथे अनेक मंत्री महोदय सुदैवाने उपस्थित आहेत, की महाराष्ट्र हे जर प्रगतिशील राज्य असेल तर आपण येत्या 10 वर्षात या 15 वर्षामध्ये असा उद्दिष्ट ठेवलं पाहिजे आपल्यासमोर की या राज्यामध्ये 10 लाख लोकसंख्येला 50 न्यायाधीश राहतील. आणि हा उद्देश जर आपण साध्य करू शकलो तर मला असं वाटतं की या सामान्य माणसाला खूप चांगल्या पद्धतीचा आणि चांगल्या प्रतीचा न्याय मिळायला लागेल. कारण घटनाकारांचं तेच तर स्वप्न होतं की सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. आणि तो न्याय मिळवून देण्यामध्ये आपण खूप कमी पडतोय, हे मी प्रांजळपणे कबूल केलेलं आहे अनेक वेळा आणि आजही कबूल करतो. पण त्याच्याकरता आपल्याला फार मोठे प्रयत्न करावे लागतील. आणि आपण हे जर प्रयत्न केले ते अजून 15 ते 20 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण मोठ्या संख्येने न्यायाधीश जर नियुक्त केले, मोठ्या संख्येने पायाभूत सुविधा दिल्या तर आपण सामान्य माणसाच्या घरापर्यंत न्याय पोचवू शकू याची मला खात्री आहे. आज मला माहिती आहे की इथल्या वकील वर्गाचा खूप उत्साह आहे आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने इथे नागरिक उपस्थित आहेत. त्याच उत्साहात आपण काम चालू करा, त्याच उत्साहात न्यायाधीशांना सहकार्य करा आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा न्याय आपण सामान्य नागरिकाला देऊया, एवढीच मी आपल्याला विनंती करतो. आणि मला आपण इथे बोलवलं, माझा सन्मान केला त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. धन्यवाद.